सर्वांना नमस्कार. अल्लड बायको या स्टोरीचे 18 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. सुमतीला कंडोम म्हणजे काय हे माहीत नव्हतं, कारण असल्या गोष्टी तिला नवऱ्याकडूनच कळणार ना. पण राजवीरने कधीच ते वापरलं नव्हतं. त्यामुळे मग त्याने तिला सांगितलं की कंडोमचा वापर कधी करतात, जेव्हा प्रेग्नेन्सी नको असेल तेव्हा वापरतात. मग ती म्हणाली, मग फक्त नवरा बायकोच वापरतात का हे? तो म्हणाला, नाही, बाहेर लफडी करणारे बरेच असतात की, आणि कॉलेजमध्ये असताना चोरून संबंध ठेवणारे असे बरेच वापरतात. मग ती म्हणाली, मग आणि हे जर आतच राहिलं तर? आणि राजवीर खूप हसला आणि म्हणाला, तसं नसतं अगं, त्याची पण सोय असते की. मग ती म्हणाली, तुम्ही नाही वापरलं कधी आपलं लग्न झाल्यापासून, तर तुम्हाला इतकं कसं माहीत त्याच्याबद्दल? म्हणजे तुम्ही लग्नाच्या आधी वापरलं? असं म्हणून तीच हसायला लागली, कारण तिला माहीत होतं की तो असा नाही. पण त्याच्यावर मुद्दाम संशय घेताना तिला मज्जा येत होती. आणि तो म्हणाला, अगं मित्रांकडून होतं माहिती हे सगळं, म्हणून काय ते वापरलंच पाहिजे असं काही नाही. होते माझे कॉलेजचे मित्र अशा टाईपचे. ती म्हणाली, माझ्या मैत्रिणी नव्हत्या बाबा अशा घाणेरड्या. तो म्हणाला, अगं कंडोमचं पॅकेट पुरुष सोबत ठेवतात, बायको कशाला ठेवतील? आणि तुझ्या मैत्रिणी अशा आहेत की तशा आहेत हे तुला कसं कळणार? आणि तुझ्या शेजारची तुझी सख्खी मैत्रीण तशी असली तरी तुला कळणार नाही, कारण तू बावळट आहेस तितकी. तुझं लक्ष कुठं असतं? दुसरीकडे. तुझं इतर कुणीकडेच लक्ष नसतं. स्वतःच्याच विश्वात गुंग असतेस. तुला काही कळत नाही म्हणून दुसऱ्याला पण काही कळत नाही असं समजू नकोस. फार हुशार असतात मुली आजकालच्या, आणि काय काय करतात आणि किती लपवून ठेवतात घरच्यांपासून हे तुझ्यासारख्या साध्या सरळ अल्लड खुळीला नाही कळणार. तुला वाटतं की सगळं जग तुझ्यासारखं सरळ आहे, भोळं आहे, साधं आहे. आता राजवीर तिला चांगलं ओळखायला लागला होता. ती रस्त्यानं जरी निघाली तरी खाली मान घालूनच निघायची, सरळ नाकासमोर चालायची, इकडे तिकडे अजिबात बघायची नाही. एकदा तर रस्त्याने जाताना दुपारी राजवीरच तिला हाका मारत होता. तीही ऑफिसनिमित्त बाहेर आली होती आणि तोही, पण हिला त्याची हाक ऐकू आलीच नाही. गाडीत बसली, निघून पण गेली. आणि त्यानं घरी आल्यावर तिला म्हणाला, बहिरी आहे का गं तू? एकदा कान उभे केले की उभेच, इकडे तिकडे बघत जा ना जरा. मी कशाला बघू, माझं काम भलं आणि मी भलं, असं म्हणाली. अगं वाहनं तरी बघतेस की नाही रस्ता ओलांडताना? इकडे तिकडे धडकशील हा कुठेतरी. आजपर्यंत असं कधी झालं आहे का? नाही ना. माझं लक्ष असतं सगळीकडे, पण मी नको तिथं लक्ष देत नाही, असं ती म्हणाली. मग पुन्हा त्याला म्हणाली, तुम्ही कंडोम वापरलं नाही ना, मग एकदा आणा की, मग मलाही कळेल कसं असतं ते. आणि तो म्हणाला, आता गरज नाही, ऑपरेशन झालं आहे तुझं. आणि मग ती म्हणाली, जेव्हा गरज होती तेव्हा मलाच काय काय करायला लावलं तुम्ही, कॉपर टी वगैरे. मग इतकं सोपं होतं तर तुम्ही का नाही वापरलं? आणि तो डोळा मारत म्हणाला, मला मज्जा नसती आली ना, म्हणून नाही वापरला. ती म्हणाली, तुमच्या मजेसाठी तुम्ही मलाच काय काय भोगायला लावलं हो. सगळं बाईच्या जातीनं सहन करायचं, तुम्ही आपली मज्जा करायची. आणि तो म्हणाला, रात्री तुम्ही बायका नुसत्या मजा घेता की नाही, आम्हीच पुरुष सगळं करतो की. आणि ती खूप हसली आणि म्हणाली, असलं नका हा बोलू, नाहीतर मी तुम्हाला जाऊ नाही देणार, घट्ट धरून ठेवीन, असं म्हणून इमोशनल होऊन त्याच्या मिठीत शिरली, इतक्या जोरात की राजवीरसुद्धा थोडासा मागे सरकला तिच्या धक्क्यानं. आणि त्यानंही तिला मिठी मारली. आणि आता 4 दिवस पुन्हा त्याचा विरह सहन करावा लागणार, म्हणून तिचा कंठ दाटून आला आणि डोळ्यात अश्रू. तशीच त्याच्या छातीवर डोकं ठेवून मुसमुस करायला लागली. तो तिची पाठ थोपटत म्हणाला, ए सुमती, अगं रडतेस काय अशी लहान मुलीसारखी? मी काय पहिल्यांदा जातोय का? ती तरीही गप्पच होती. सगळं कळत होतं की तो काही पहिल्यांदा जात नव्हता, पण त्या वेड्या मनाला कोण समजावणार, जे त्याच्या वाचून आता राहू शकत नव्हतं 1 मिनिटसुद्धा. आणि 4 दिवस कशी राहू, हा प्रश्न तिला नेहमी पडायचा. थोडा वेळ ती तशीच त्याच्या मिठीत होती, मग डोळे पुसून बाजूला झाली आणि गाल फुगवून म्हणाली, तुम्ही माझा केस घेऊन माझी समजूत पण नाही काढली. आणि तो खूप हसला, बाबा रे, काय खरं नाही तुझं, कशी आहेस ग, किती वेडेपणा करतेस. मग नवऱ्यापुढे वेडेपणा नको करू, नाहीतर कोणासमोर करू? मग तो बॅग भरत होता. ती सगळं साहित्य घेतलं की नाही याची आठवण करून देत होती, नेहमीप्रमाणेच. तेल, साबण, पेस्ट, ब्रश, कोरडा खाऊ, नाईट कपडे, ब्लँकेट, घड्याळ, फाईल, अशी ती म्हणायची आणि तो घेतलं घेतलं असं म्हणायचा.
आणि शेवटी ती म्हणाली कंडोम, आणि तो ओघात म्हणाला घेतलं, आणि दोघेही हसायला लागले. मग तो म्हणाला, तिकडे कंडोम नेऊन काय करू? मग एक कंडोमवालीला पण दे ना सोबत, तरच त्याचा वापर होईल ना. ती हसून म्हणाली, शोधा ना तुमची तुम्ही, तुम्हालाच सापडेल एखादं नवीन पाखरू. तो म्हणाला, माझं पाखरू तर इथेच आहे ग, चल येतेस का? ती म्हणाली, नको. पण काय हो, त्याच्यावरती स्ट्रॉबेरीचं चित्र का होतं? म्हणून मला कळलं नव्हतं की ते पॅकेट कशाचं आहे. तो म्हणाला, अगं तो फ्लेवर असतो. शी, हे काय केकसारखं? ती काय खायची गोष्ट आहे का फ्लेवर असायला? तो म्हणाला, जाऊ दे, तुला नाही ते पटणार आणि आवडणारही नाही. तू नको त्याचा जास्त विचार करू, कारण या सगळ्या गोष्टी तुझ्या बुद्धीच्या बाहेरच्या आहेत. मग तो कपडे चेंज करायला लागला. निघायला अजून अर्धा तास वेळ होता आणि ती त्याला म्हणाली, मी तुमच्यासाठी आणखीन एकदा चहा करते, सोबत घेऊ दोघं जाता जाता, म्हणजे कसं तुम्हाला फ्रेश वाटेल प्रवासात. म्हणून ती दरवाजा उघडून बाहेर जायला निघाली आणि त्यानं तिला गपकन तशीच पाठीमागून मिठीत पकडली आणि म्हणाला, आता चहा राहू दे, त्याच्याऐवजी तूच पाहिजेस. असं म्हणत त्याने तिला मिठीत घेतली. ती म्हणाली, अहो दिवस आहे आत्ता आणि छोटा येईल ना. काय हा वेडेपणा, राजवीर म्हणाला. मग मी तरी कोणासमोर वेडेपणा करू? बायकोसमोरच करणार ना. आणि आता त्या छोट्याच्या बापाचा बाप आला तरी तुला सोडणार नाही. असं म्हणून त्याने तिच्या तोंडात तोंड घालून गप्प केली आणि तिला जोरदार तुफान प्रेमाचा वर्षाव केला. खूप सुख दिलं, 4 दिवस पुरेल इतकं. आणि म्हणाला, आता जा पटकन चहा ठेव, मी आलोच आंघोळ करून. आणि आता ती खूप खुश झाली होती. तिची ही अपेक्षा होती की असं काहीतरी व्हावं, पण बोलायला संकोच करत होती. पण तिच्या मनातलं ओळखून राजवीरनं तिची इच्छा पूर्ण केली होती. म्हणजे तिला कमीत कमी त्याची आठवण येईल. आणि तो निघाला. ती त्याला जणू तो पहिल्यांदा बाहेर निघाला आहे असं वाटून सूचना देत होती, लहान मुलासारख्या. आणि म्हणाली, सावकाश जा. तो म्हणाला, अगं मी कुठं गाडी चालवणार आहे, मी तर रेल्वेनं जाणार आहे, आणि रेल्वेसुद्धा दुसरंच कोणीतरी चालवतं. आणि ती म्हणाली, तर जे रेल्वे चालवतात ना त्यांना सांगा गाडी हळू चालवा म्हणून. आणि जरी विमानात बसला असता ना तरीही विमानाच्या ड्रायव्हरला सुद्धा सांगायचं की विमान हळू चालवा म्हणून. आणि तो फार हसला आणि म्हणाला, अगं विमानाचा ड्रायव्हर नसतो, तो तर पायलट असतो. आता तिनं तर कधी रेल्वेनं किंवा विमानानं प्रवास केलेलाच नव्हता. आणि म्हणाली, हसताय काय, तेच असतं ते. बरं बाई, ते तर ते, तू म्हणशील ते, असं म्हणून राजवीर निघाला. ती त्याला म्हणाली, देवाला नमस्कार करा आणि निघा. मग त्यानं तिच्या सांगण्यानुसार नेहमीप्रमाणे देवाला नमस्कार केला. तिनंही मनापासून नमस्कार केला. आणि मग जाताना तो म्हणाला, सुमती, व्यवस्थित राहा, दारं खिडक्या झोपताना व्यवस्थित चेक करायच्या, खाली अजिबात जाऊ नकोस. आणि पुढं काहीतरी बोलणार इतक्या सुमतीच म्हणाली, कळलं, तुमच्या लाडोबाला नाही रागवणार. आणि मग तो हसून गेला. आता घरात फक्त छोटा आणि ती. आता तिला जेवणही बनवू वाटत नव्हतं. खरं तर राजवीर असेल तरच तिला सगळं करायला मूड यायचा, नाहीतर मग काहीतरी वरवरचं खायचं किंवा वरण भात. बायका जगतात त्या फक्त नवऱ्यासाठीच. आणि आता ती सारखी त्याला फोन करून विचारायची, कुठे पोहोचलात? आणि रात्री तर 2:30 वाजता तिला जाग आली. तिने तेव्हाच फोन केला. तो म्हणाला, झोपली नाहीस का? ती म्हणाली, झोपले होते, पण मधूनच जाग आली म्हणून फोन केला. आणि मला आठवण येते तुमची. तुम्हाला नाही येत माझी आठवण? तो हसून म्हणाला, मला ना नाही येत, आणि मी कोणाची तरी मिठीत आहे, मला नवीन पाखरू सापडलं. ती हसून म्हणाली, मस्करी करता माझी? अगं खरंच तूच म्हणालीस ना, शोधा कंडमवाली म्हणून. मग शोधली 4 दिवसांसाठी. आणि मग तीही पुन्हा अल्लडपरा करत म्हणाली, तुम्ही शोधली ना, तर मग मीही. आणि पुन्हा जीभ चावली आणि गप्प बसली. आणि राजवीर म्हणाला, बोल ना बोल, बावळट कुठली. मग आता पुढचे 4 दिवस असेच गेले. तीही ऑफिसला जात होती, मुलगा शाळेत जात होता. दिवस कसाबसा कामाच्या गडबडीत निघून जायचा, पण रात्री मात्र तिला त्याची खूप आठवण यायची, काळजी वाटायची. सोबतच मोठ्या मुलाची सुद्धा काळजी वाटायची. मग आज 4 दिवस झाले होते. तिनं सकाळीच फोन केला आणि म्हणाली, झालं ना आता काम, मग परत कधी निघताय? तो म्हणाला, अगं जरा उशीर लागेल, पण आजच निघणार आहे, असं म्हणाला. आणि ती खूप उत्साहित होती. तो केव्हा घरी येईल याचीच वाट पाहत होती दिवसभर. मग संध्याकाळी 8च्या सुमारास तो आला. प्रवासानं खूप कंटाळा होता. त्याला पाहून ती नुसती गालात हसत होती आणि डोळे आपोआप लज्जेने भरलेले होते. तुम्हाला चहा आणू, भाजी काय करू, असं ती हसून विचारत होती. आणि त्याच्या डोळ्यात मात्र बघत नव्हती, कारण त्याच्या डोळ्यात जर पाहिलं असतं तर तिची चोरी पकडली गेली असती. पण तिची ती भारावलेली अवस्था नेहमीसारखीच होती. 4 दिवसाच्या दुराव्यानंतर तिला तो फार नवीन वाटत होता.
जणू काही पहिल्यांदाच ते दोघे भेटत होते. त्यांच्या नात्याची हीच तर खासियत होती. जुनं जुनं तेच तेच असं काहीच वाटत नव्हतं. दररोज नवीन काहीतरी ट्विस्ट असायचा, तोही फक्त तिच्यामुळे, तिच्या खट्याळ नजरेमुळे. तो दिसला रे दिसला की कायम तिच्या चेहऱ्यावर हसू यायचं. आणि हे सगळं एकांतात असताना कमी, पण माणसात असताना मात्र फार जास्त जाणवायचं तिला. तो गर्दीत असला की जास्त उठून दिसायचा तिच्या नजरेत. ती त्यांच्या नात्यात सतत रोज नवीन काहीतरी शोधायची आणि तेच नाविन्य आयुष्यात आणायचा प्रयत्न करायची. आणि म्हणूनच राजवीरसुद्धा आता वयाची 48वी गाठायला आला होता आणि ती 36ची. त्याच्याबरोबरची माणसं, त्याचे मित्र, मुलांच्या जबाबदाऱ्या, संसार, पैशांची काटकसर करून सतत चिंतेत आणि जेरीस आलेले असायचे. पण त्याच्या चेहऱ्यावर जराही कुठेच मरगळ थकवा जाणवत नव्हता, कारण ती कायम अशीच चैतन्याने भरलेली, उत्साही, अल्लड, फुलपाखरासारखी बागडणारी होती. मुलं घरात नसली तरी हिच्याच हट्टानं, लटक्या रागानं आणि गोंधळानं घर भरून जायचं. ती घरात नसली की त्याला 1 मिनिटही करमत नसायचं. जरी काही कारणानं तो घरी असला आणि ती ऑफिसमध्ये, तर तो सुद्धा बाहेरच घुटमळायचा. आणि ती यायच्या अगोदर घरी अजिबात यायचा नाही, कारण ते रिकामं घर त्याला खायला उठायचं. आणि आता आल्या आल्या त्याला पाहून साखर पेरल्यासारखं ती गोड हसत होती. जाताना तो तिला जसा शांत करून गेला होता, आता त्याहीपेक्षा जास्त ती पेटून उठली होती. आल्या आल्या त्याला मिठी मारावी असं वाटत होतं तिला, आणि देहाची मनाची होणारी तगमग थांबवावी, पण लाजत होती नव्या नवरीसारखी. आणि त्याच्या स्पर्शाची आतुरता रात्री झोपेपर्यंत वाढवत होती. त्याला चहा दिला आणि त्याच्यासमोर जास्त वेळ न थांबता पटकन किचनमध्ये पळाली. तो फ्रेश झाला आणि मुलासोबत गप्पा मारत होता. त्यानं आधी त्याला विचारलं, 4 दिवस आईनं काय काय स्वयंपाक केला, आणि ती तिकडे घाबरली. आता बारका कन्फर्म आईची चुगली करणार. त्यानं तिला हाक मारली आणि पुन्हा तिचं हृदय धडधड करायला लागलं की आता तो काय म्हणतोय कुणास ठाऊक. रागवणारच होता, आणि तो रागावलं की तिच्या सगळ्या 4 दिवस विरह सहन करून तिने मनामध्ये फुलवलेल्या नाजूक कोमल प्रणयी भावना चुरगळून जाणार होत्या. ती त्याला खूप घाबरायची आणि ओरडायचा तो, हेही तिला आवडायचं. एकीकडे ती त्याचा रिस्पेक्टही करायची आणि जीवापाड प्रेम. आणि ज्याला आपण घाबरतो त्याच्यावरच जीवापाड प्रेम करतो, हे तिला एक थ्रिल वाटायचं. आणि हेच स्पेशल होतं त्यांच्या नात्यात. ती कितीही अल्लड वागली, प्रेमळ वागली, तरी तो तिला ओरडायचं सोडत नव्हता. आणि तो कितीही ओरडला, त्यानं शिव्या घातल्या तरी ती त्याच्यावर प्रेम करायचं सोडत नव्हती. आणि राजवीर तिला म्हणालाच, तुला सांगितलं होतं ना जेवण बनवण्याचा कंटाळा करू नकोस म्हणून. स्वतःही खात नाहीस, निदान मुलांना तरी घालत जा. इतका आळशी असू नये सुमती. तिला आता अशी सुरुवात करायची नव्हती तो आल्या आल्या, म्हणून आता तीच शांत झाली आणि म्हणाली, तुम्ही त्याचं काय ऐकता? तो मुद्दाम तुम्ही मला ओरडावं म्हणून बोलतो. मी भाजी पोळी करत होते. आणि आता राजवीरने सुद्धा जास्त काही विषय वाढवला नाही. मग तिने स्वयंपाक केला, तिघंही जेवले. राजवीर तिला म्हणाला, का अशी करतेस? मी नसलो की जेवणाची टाळाटाळ. ती म्हणाली, नुसतीच काळजी दाखवता? कधी बनवून घातलं का मला जेवण? तुम्ही तुमच्या हातानं घातलं तर खाईन ना मी पोटभर. कधीतरी येतो कंटाळा. आणि तो चिडून म्हणाला, बोललीस का मस्तीत? तुम्हा बायकांना सुद्धा ना नवऱ्यांना काम लावण्यात काय इंटरेस्ट असतो काय माहीत. आणि आता ती गप्प बसली, कारण बोलली असती तर पुन्हा वाद झाला असता नवरा बायकोच्या हक्काबद्दल. आणि तो नेहमीच अशीच त्याची नवरीगिरी दाखवत राहायचा तिच्यावर. मग तो मुलाला त्याच्या रूममध्ये झोपवत होता आणि तिथेच तोही थकून झोपला. प्रवासानं खूप दमला होता. तिने त्याची वाट पाहिली आणि मग जाऊन पाहिलं तर तो झोपला होता. आणि आता सुमतीच्या लक्षात आलं की त्याला आरामाची गरज आहे. आता तो आलाच आहे ना, आता नाही जाणार लवकर कुठे. म्हणून मग तिनंही तिच्या मनाला समजवलं. आणि शरीर तर पूर्ण मोहरून आलं होतं, तरसलं होतं त्याच्या स्पर्शासाठी. पण मन मारून गुपचूप झोपली. आणि मग 4-5 तासांनी रात्री 3-3:30 वाजता राजवीरची झोप चाळवली. त्याला जाग आली. त्यानं त्याला बिलगून झोपलेलं बारकं बाजूला ठेवलं, त्याच्या अंगावर पांघरून घातलं आणि तिच्याकडे आला. तर ती त्याची उशी छातीशी घट्ट मिट्टीत घेऊन झोपली होती. त्या मंद रेड कलरच्या प्रकाशात पिंक रंगाचा तिचा गाऊनसुद्धा रेड दिसत होता. उजव्या कुशीवर झोपल्यामुळे तिची 1 साईड फिगर खूप आकर्षक दिसत होती. आणि राजवीरसुद्धा तिच्या विरहाने व्याकुळ झालेलाच होता, पण त्याला झोपेची गरज होती. आणि आता तो फ्रेश वाटत होता. पण ती तर गाढ झोपली होती. मग काय करायचं? तिची झोपमोड करणं त्याला आवडत नव्हतं. आणि शिवाय ती तयार नसताना तिच्या परवानगीशिवाय तिला हात लावणंसुद्धा त्याला कसं तरी वाटत होतं. पण आता तिची ती तारुण्यानं रसरशीत भरलेली देहसंपत्ती पाहून त्याचा त्याच्या मनावरचा ताबा सुटला आणि त्याला
त्यानं तिला हवा तसा दरोडा टाकायचं ठरवलं, तोही स्वतःच्याच घरात, स्वतःच्या मालावर. मग तो कपडे काढूनच तिला पाठीमागून घट्ट चिकटला आणि हाताची मिठी मारत चाळे सुरू केले. ती साकेर झोपेत होती, तो पूर्ण झोप उडालेला आणि त्यानं तिला सरळ करत चुंबनांचा वर्षाव सुरू केला. तशी दाढी मिशा टोचून शहारून जाण्याऐवजी वैतागून म्हणाली, झोपू दे ना मला, कंटाळा आलाय खूप. पण आता चोर तर चोर. आज सगळंच तिचं जे काही असेल ते लुटून नेणार होता आणि तिचं काहीच न ऐकता तिच्याकडे दुर्लक्ष करून तिला जास्त काही त्रास न देता तिच्याही नकळत तो तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागला. ती गाढ झोपेत होती, त्यामुळे तिला या छेडछाडीची जराही कल्पना येत नव्हती आणि जरी काही आले असेल तरी तिचा डोळा उघडत नव्हता. आणि शेवटी त्यानं त्याची इच्छा पूर्ण केली. थकून शांत होऊन तिच्या शेजारी झोपला. तिला तर रात्री तिच्या झालेल्या या लुटीची कसलीच कल्पना नव्हती आणि सकाळी सकाळी तिला काहीतरी जाणवलं. तिनं शेजारी पाहिलं तर तो तसाच उघडा झोपला होता आणि ती फार लाजून हसायला लागली. त्याच्या मिठीत शिरत त्याची झोप उडवत मुद्दाम म्हणाली, पाटील, लाज वाटते का आपल्याच घरात दरोडा टाकायला? तो म्हणाला, माझाच माल होता ना, मग लाजायचं काय त्यात? आणि ती म्हणाली, मग उठा आता, दिवसा ढवळ्या दरोडा टाका. तो म्हणाला, सुमती, आता नाही, आता रात्रीच, झोपू दे मला. वा रे वा, रात्री कसं स्वतःच्या फायद्यासाठी न आवडणारी गोष्टसुद्धा केली आणि एकटेच मजा घेतली. तो म्हणाला, आता कानात बोट घालून हलवल्यावर कोणाला मजा येते सांग, बोटाला की कानाला? तशी तुलाही मज्जा आली असेल ना. आता झोपू दे मला, रात्री पुन्हा तापून गरम व्हायचं आहे हिटरसारखं. आणि तो तसाच तिला मिठीत घेऊन त्याचा वजनदार हात तिच्या अंगावर टाकून झोपला आणि नाजूक सुमतीसुद्धा तशीच त्याच्या मिठीत सामावून झोपली. आणि आता ती हसायला लागली आणि म्हणाली, चावट कुठली, कुठून असे बोलायला शिकलेत काय माहीत. इतके पोक्त आहेत ना हे की यांच्यापुढे मला पोक्त व्हावंसं वाटतच नाही. मी तर आयुष्यभर अशीच यांच्यासमोर अल्लडपणाच करत राहणार आणि यांचा ओरडा खाणार. कारण रागावणारा डॅशिंग नवरा मिळायलासुद्धा नशीब लागतं. मारक्या बैलाला प्रेमानं काबूत ठेवायला खूप कसब लागतं. आणि राजवीर म्हणाला, आणि आता ते कसब तुला चांगलंच जमले, झोप की आता, नाहीतर शिव्या खाशील. आणि तिने हसून लगेच पटकन डोळे मिटून घेतले आणि मनात म्हणाली, कुबड्या खवीस कुठला, शिवीशिवाय पाणीच पित नाही.